जाणार आहे आम्ही नायकाच्या वाडीला. त्याच्या आधी मी हिंदी ब्लॉग करायचो गाईज. त्याच्या आधी आपण इथूनच जायचो. आता जस्ट राहण्यात आलोय. आज खूप ऊन लागतंय. दुसरा बंडल घेतलेला हातरायला. आता आम्ही जस्ट जेवायला बसलोय. आता जस्ट जेवलो आणि थोडं विकनेस सारखं होत होतं. पाय मागा घे की तुम्ही. तर गाईज मी पण आता होल मारायला ट्राय केलं. तुम्ही पाहू शकता मित्र आलेले आहेत. मामाचा मुलगा आहे आपल्या. हा व्लॉगिंगची सुरुवात आत्ता करतो जस्ट बाहेरून मंदिरापुढे. तर हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आता आपले मुकदम तुम्ही बघू शकता, दिसत आहेत का तुम्हाला. आज त्यांनी बाहेर जायचे कपडे कामामध्ये घातलेत कारण की त्यांचा आहे आज वाढदिवस आणि ते आम्हाला देणार आहेत पार्टी आज. तर काय वाढदिवस आहे का आपलं असेच घातलेत कपडे तुम्ही? भावाला विचारायचा काय करायचं नियोजन. जोरात बोला. वाढदिवस कुठला आहे का? असेच घातलेत का? असेच घातले. मग आज आपण पुस्तक नांजा गाडीचं हा एवढ्या लवकर कामाला का चाललोय ते विचारतोय मी. एवढ्या लवकर गॅसचा प्रॉब्लेम झाला ना विशाल करायचा. गॅसचा प्रॉब्लेम झालाय का? तर बाळू भाऊ काय म्हणता, किती वाजता तुम्ही आला इथं खरं खरं सांगा. 10 वाजता आले. 10 वाजता आलो. ह्यांचं झालंय का? हा नाही झालं ना. मग कामावर जायचं कॅन्सल करायचं ती सांगा. कामावर जायचं की कॅन्सल करायचं? तमाशा बघायला जायचं. त्या तमाशा बघायला जायचंय वाटरला. वाटरला जायचं होतं पण आता काय झालं? जाऊ का मला जायचं ना. बरं ठीक आहे. मुकदम काय म्हणता, जाऊया वय? जाऊ एक सर. कुठं आहे आज काम? काय नायकाच्या वाडी. काय आहे नायकाच्या वाडीत? काय आज 4 बंडल हात करायचे नायकाच्या वाडीवर. 4 बंडल आहेत का? बर. विशाल भाऊ तुम्ही रुमाला बांधलायच, गॅसचं पुस्तक खिशात ठेवलंय. तुम्हाला काय सिलेंडर घ्यायचं आहे की काय? आज आला गॅसवाला आलाय. गॅसवाला आलाय का? आणि तुम्ही तोंडाला का बांधलंय? तुम्ही तोंडाला बांधल्यावर लाजत नाही आजकाल. तोंडाला बांधलं नाही तर तुम्ही हात ठेवता तोंडावर. आला की पंखा वाजला की. काय म्हणताय त्यांना? काय म्हणताय? शंकर बाळूचं नाव आहे. हा. पण त्याला म्हणलं शंकर, तर तू म्हणतो माझ्या वडिलांचं नाव आहे. तर म्हणलं शंकर आणि बाळू काय एक सारखं हो. तुमच्या पप्पांचं नाव आहे काय? तुमचं नाव सांगा की पूर्ण, आमच्या युट्यूब फॅमिलीला कळू द्या की. संपूर्ण नाव सांग. संपूर्ण नाव सांगा तुमचं. बाळ शंकर खरात. हा जाणार आहे आम्ही नायकाच्या वाडीला आणि आज खूप मोठा घोळ झालाय गाईज. आम्ही दोघेच पुढे आलोय, मुकदम आणि मी, आणि बाकीचे पाठीमागे आहेत. चिंग्या दादा, बाळू, अक्षय आणि जो काल आपल्यासोबत आलेला आपला भाऊ डिग्या. सो आता ते कधी येत आहेत काय माहिती गाईज. तिकडे मालक वाट बघून कंटाळालाय. आम्ही सकाळीच निघणार होतो बट थोडा लेट झाला. थोडा म्हणजे खूपच लेट झाला. आत्ता वाजलेत 12 आणि आता काय उन्हामध्ये काम करायचं म्हटल्यावर आता खूप म्हणजे घाम वगैरे येणार आहे, तोंड काळं पडणार, खूप काय होणार गाईज. सो आता बघू ते कधी येत आहेत. ते आल्यावर काम चालू करायचं. तोपर्यंत आम्ही पुढे, मालकाचा फोन आला म्हणून आम्ही पुढे चाललोय. तर चला आता जाऊया. आणि आता जस्ट आम्ही कोमट्यामध्ये पोहोचेल. आणि गाईज तुम्ही बोलत असाल मी रोज हे डेली ब्लॉग ते पेपरचेच का टाकतोय. गाईज डेली ब्लॉग टाकतोय. माझ्या आयुष्यात जे चाललंय ते तुम्हाला सगळं दाखवतोय गाईज. मी आज काय करणार आहे, म्हणजे मी आज काय करतोय सगळं दाखवतोय. त्याच्यामुळे गाईज विषय कसा आहे गाईज, जेव्हा म्हणजे माझी आजी होती ना, आजीला होती पेन्शन, ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजे मला एवढं काय कळालं नाही की तेव्हा मला समज नव्हती पैशाची, की आत्ता पैसे कमवायचे का कधी कमवायचे, काय करायचं. सो आत्ता आजीला जाऊन गाईच 1 वर्ष झालं आहे आणि आत्ता जस्ट म्हणजे मला अक्कल आली आहे. त्याच्या आधी पण अक्कल होती गाईच. पण सीन काय आहे, एर्टिगा गाडी होती ती मी लावलेली मुंबईमध्ये रेल्वे ऑफिसला कामाला. बट ती कार होती ना गाईच, ती विकली. त्याच्यानंतर म्हटलं कुठे ना कुठे कामाला जाऊन काहीतरी केलं पाहिजे. आणि गाईज आता मग मी इकडे कामाला जायला लागलो आणि त्याच्यासोबत बरोबर ब्लॉगिंग स्टार्ट केली आहे गाईज. सो तुम्ही फुल सपोर्ट करा गाईज. आणि मी डेली ब्लॉगिंग चालू केलं आहे गाईज.
जे माझ्या आयुष्यात घडतंय रोज ते मी तुम्हाला दाखवतोय. त्याच्या आधी मी हिंदी ब्लॉग करायचो गाईज, बट मला खूप जणांचे सजेशन आले की भावा तू हिंदी ब्लॉग करू नको, आपण महाराष्ट्रात राहतो, साताऱ्यात राहतो. तर मग मी आता चालू केलं आहे गाईज मराठी ब्लॉग. सो कालपासून म्हणजे आजपासून गाईज तुम्हाला मराठी ब्लॉग म्हणजे बघायला भेटतील माझे. सो आत्ता जस्ट कुमटे फाटा तिथे आम्ही पोचलेलो आहे. सो इथून लेफ्ट टर्न मारून आम्ही नायकाच्या वाडीला चाललो आहे. सो चलूया गाईज. आजचा दिवस गाईज खूप म्हणजे वेगळा आहे मीन्स गाईज आज खूप ऊन आहे. ह्याच्या आधी खूप पावसाचं वातावरण वगैरे होतं काल परवा, बट आज खूप ऊन लागतंय गाईज. आणि माझे आता चालले मोठं व्लॉगिंग, कारण की मी माझा फेस दाखवला तुम्हाला तर पूर्ण असं विचित्र दिसेल, म्हणजे हवेने केस असे इकडे तिकडे झालेले आहेत. त्याच्यामुळे आता मी जस्ट मोठं ब्लॉग करतोय. ह्याच्या आधी आपण इथूनच जायचो, पण तुम्हाला मी हे गाव दाखवलं नाही, सो आज दाखवतोय. गाईज इथून सरळ गेलं ना तुम्ही बघू शकता गोसाव्याची वाडी. इथे गोसाव्याची वाडी आहे. आणि गाईज हे गावाला असेच नावं असतात. तुम्ही बोलचाल की असं वेगळं नाव काही आहे हे गोसाव्याची वाडी. गावाला गाईज अशीच नावं आहेत गावांची. आमच्या पण गावाचं नाव गाईज काय माहिती आहे का तुम्हाला, न्हावी बुद्रुक. बट आता ते आम्ही चेंज करून जयपूर केलं गाईज. सो आता आम्ही जयपूर गावात राहतो. गाईज आमच्या गावाचा इतिहास म्हणजे गाईज गावाचं नाव चेंज करायचं तेव्हा खूप सारे मोठे नेते वगैरे आलेले. आणि आमच्या गावामध्ये जेव्हा नाव चेंज केलं ना गाईज, तेव्हा 20 बोकडं होती. 20 बोकडाचं मटण. आणि जे व्हेज खातात त्यांना व्हेज, पूर्ण असा शाकाहारी माणूस असेल त्यांना शाकाहारी जेवण, मांसाहारी असेल त्यांना मांसाहारी जेवण. सो गाईज खूप खर्च केला आहे गावाने आमच्या. आणि तेव्हा ते नाव चेंज झालं आहे. आत्ताही गाईज मॅपला नाव जयपूर येत नाही, तरी पण न्हावी बुद्रुकच येतं. आत्ता जस्ट राहण्यात आलो आहे. आत्ता म्हणजे एक 10 मिनटं झाले असतील. 2 जण पाठीमागे आहेत, एक आपला डिगे आणि अक्षा. तो कधी येईल काय माहिती गाईज. तोपर्यंत आम्ही आता पेपर हाताळायला सुरुवात करणार आहे. तुम्हाला रान दाखवतो कसं आहे. हे पाहू शकता गाईज, हे आहे रान. इथून तिथपर्यंत एकदम लांबपर्यंत आहे गाईज, हे बघू शकता. आणि इथे मालक आहेत, ते ठिबक वगैरे सरळ करतात. सो आता इथे आम्ही बसलेलो आहे चिंग्या दादा, बाळनाना पलीकडे आणि मुकद. तर गाईज आपले 2 भाऊ येणार होते, पण ते झाले कॅन्सल. आता आम्ही 4घेच आहे. जेवढं होईल तेवढं हातरणार आणि नंतर घरी जाणार. हे बघू शकता मुकदम, चिंग्या दादा, बाळनाना इकडे आत्ता जस्ट पाणी पिले आणि येत आहेत. आणि आता आम्ही जस्ट चालू करतोय. सो आम्हाला 4घामध्ये जेवढं होईल तेवढं आम्ही करतो, बट पूर्ण करेन आम्ही. काय बोलताय? बंडल खोल म्हणा त्याला बाळून. हो बंडल खोला लवकर. सो गाईज तुम्ही बघू शकता हे असले बंडल आहेत, वेगळे आहेत थोडे. हे 1.2 मीटर, 300 मीटर, 25 सिल्वर ब्लॅक हे बंडल आहेत. हे बघू शकता तुम्ही. आत्ता हे 3 आहेत आणि तिकडे गाईज 2 आहेत. सो असे 5 बंडल आहेत. बघू आता किती जातात किती नाही. सो आता चालू करूया. तर गाईज तुम्ही पाहू शकता बाळू भाऊने बंडल केवढा असा फाडलेला आहे, पण मुकदम बोलले की मी फाडतो थांब, म्हणून आता ते फाडतात. पाहू शकता तुम्ही. तर हा गाईज बंडल बिना होलाच आहे, पाहू शकता तुम्ही. आज खूप ऊन लागतंय आणि आत्ता वाजलेत 1:10. हे पाहू शकता चिंग्या दादा आणि बाळू भाऊ इथे हातरत आहेत पेपर. बट गाईज इथे पूर्ण अशी माती सापडत नाही आहे. सो खूप काम हळूहळू करायला लागतं आहे. हे पाहू शकता. आणि इथे आपले मुकदम बंडल पकडून बसलेले आहेत. आता बघू गाईज आपल्याला किती वेळ लागेल काय नाही सांगू नाही शकत. जेवढं आज काम होईल तेवढं आज काम करायचं आणि मग घरी जायचं. आणि गाईज हे बिना होलाचे बंडल आहेत, त्याच्यामुळे आता ह्याला होलं मारायला लागणार आहेत. ते पण झिगझॅग, तिथे एक इथे एक असे झिगझॅग, म्हणजे 2-2 साईडला 1-1 होल मारायला लागणार गाईज. 2 साईडला 1-1 होल असे सरळ. सो बघूया कधी होतं आहे. आत्ता वाजलेत 1. आम्ही 12:30 नाही 1:15 काहीतरी चालू केलं आहे. सो आत्ता वाजले 1. तर बघू आता कधी होतं आहे. हे पाहू शकता इथपर्यंत आलेत. एकदम लांब आहे गाईज, हे पाहू शकता तुम्ही. एवढ्या लांबून आत्ता इथे जस्ट आलं.
आता जस्ट मी बंडल घेऊन आलेलो आहे. हे पाहू शकता इथे टाकलाय. एक बंडल झालेलं आपला हातरून. 1 2 3 लाईनमध्ये बरोबर पुरणार आहे एक बंडल. 3 लाईन एका बंडलामध्ये जात आहेत. तर आता मी दुसरा घेऊन आलेलो आहे. आता दुसरा चालू करतोय आम्ही. आणि गाईज हा तुम्ही एक बघू शकता, ही लाईन आहे ना, ही आम्ही हातरलेली नव्हती, म्हणजे टाकलेली नव्हती. सो त्यांनीच मालकांनी टाकलेली आहे. सो आम्ही या 1 2 3 लाईन टाकलेल्या आहेत. दुसरा बंडल घेतलेला आहे हातरायला. एक संपला इथे ठेवला आहे. तर आता करूया चालू. चलो आता जॉईंट मारायचं चालू आहे. हे एवढा खड्डा इथे काय पडेना झाला आहे, थोडासाच फाडला आहे. सो गायचं माझी आता फुल गावठी भाषा बाहेर निघणार आहे. तर आता मी गावठीच व्लॉग बनवतो आहे, कारण की मराठीमध्ये माझी फुल गावठी भाषा बाहेर निघते. की तुम्हाला दाखवतो आता. हे जस्ट असा जॉईंट मारलेला आहे. हा पाहू शकता, हा पहिला पेपर आहे वरचा, आणि त्याच्या खाली हा नवीन पेपर टाकलेला आहे. ह्याला जॉईंट बोलतात गाईज, म्हणजे पेपर हालत नाही. हे बघा एवढाच कमी पडलेला आहे. सो आत्ता जस्ट जॉईंट मारला. आता आम्ही जस्ट जेवायला बसलो आहे. तर आता जेवण वगैरे करून झालेलं आहे आमचं, म्हणजे माझं जेवण करून झालेलं आहे. मी आज टिफिन नव्हता आणला आणि मला भूक पण नव्हती. थोडं थोडं खाल्लं आम्ही. इथे तानाजी नाना खात आहेत बघा आपले मुकदम. इकडे बाळू नाना आणि इकडे चिंगे दादा. तो मुंडी खालीच घेतो आहे. असू द्या, काय नाही गाईज, तुम्ही ओळखता त्याला. सो काय विषय नाही. आता जेवण झाल्यावर आम्ही अजून एक बंडल आतरेन. आत्ता जस्ट जेवलो आणि थोडं विकनेससारखं होत होतं. तर बोललो काय साईडला इथे ऊस आहे, पाहू शकता तुम्ही. तर आत्ता जस्ट मी एक ऊस तोडून आणला, हे बघू शकता तुम्ही. सो आता काम करत करत खाऊया ऊस, कारण की थोडं विकनेससारखं होत होतं. सो इथे काम चालू आहे, आपण बघू शकता. मुकदमला बोललो मी की तोपर्यंत तुम्ही जरा ते बंडल ओढा, मी ऊस आणतो. तर ते आता बंडल ओढतात, हे बघू शकता तुम्ही. एकटेच ओढतात, हे पाहू शकता. आता एवढाच बंडल आम्ही हातरणार आहे, म्हणजे एवढाच बंडल आम्ही रानामध्ये टाकणार आहे आणि त्याच्यानंतर ह्याला होलं मारून घरी जाणार. ओके. सो आता खातो ऊस, भेटूया. पहिलं ऊस कमी होतं ना. हां, अहो, कोण विचारत नव्हता. आता ऊस चालवलं मार्केट होतं. मार्केट होतोय. सोयाबीन परत ऊस तोडायला जायचं माणसं. हो. आणि आता आता हा आता ऊसाला कोणीच ना. मी छोटा होतो ना, म्हणजे एक 5वी 6वीत असताना, तेव्हा ऊस वगैरे काहीच, म्हणजे शेतात वगैरे जायचो नाही ना एकटा. तेव्हा काय व्हायचं माहिती आहे का काहीच. तेव्हा असा ऊसाच्या ट्रॉयली येतात बघा, म्हणजे ट्रॅक्टरने ऊस घेऊन जातात ना. आम्ही पळत पळत जायचो आणि ऊस तोडायचो ते खायला. आणि आता काहीच पाहू शकता, इथे आम्ही शेतामध्ये काम करतो आहे आणि साईडला आम्हाला ऊस दिसला, तर आम्ही तिथे गेलो, तोडला ऊस आणि खायला आणला. तर बघू शकता काहीच, लहान असताना म्हणजे कुठे रानात वगैरे सोडत नाहीत आईवडील. आता मोठं झाल्यावर बघू शकता तुम्ही की ते रानात आलं, साईडला ऊस दिसला, गेलो, तोडला, खाल्ला. तर काहीच हेच असतं, जेव्हा मोठे माणसं होतात तेव्हा विषय काय असतो, त्यांना अक्कल जास्त आलेली असते. आता आपण खाऊया ऊस. मी जास्त लेक्चर दिला असं तुम्हाला वाटत असेल. काढायचं पाय मागा घे की तुम्ही घेतलं का. ह्यो पाय फोडान एकच हो बाजूचा. हां घे माग घे की तेव्हा दुसरा पाय आणायचा. हां घेतो दुसरा पाय आता. असं फास मध्ये मार, असं हां. तर गाईस तुम्ही आता बघू शकता. हां, तर तुम्ही आता बघू शकता आपल्या बाळासाहेबांनी आता चिंगा दादाने सांगितलेला तो व्यायाम केला. पोट कमी करण्यासाठी हा व्यायाम होता गाईज. सो आता तुम्ही अजून एकदा पाहू शकता, आपले चिंगा दादा, आपले गुरुवर्य आपल्या बाळू साहेबांना शिकवतायत. घे पाय दोन्ही पण माग. हा घे आता तसं सांगितलं तसं फास मध्ये ये. हा तर गाईज आता जो व्यायाम केला त्या बिना खाता केला पाहिजे. तर गाईज आता बाळूसाहेबांनी व्यायाम केला, त्याच्यामधून पोट कमी होतं. सो आत्ता जस्ट त्यांनी व्यायाम केला. हो होतं का पोट कमी? आत्ता तुम्ही दाखवलं ते होतं ना. हां बस. तर गाईज मी पण आत्ता होल मारायला ट्राय केलं. सो हे बघू शकता, इथे मी एका साईडला होल पाडलेत, हे मुकदमने पाडलेत, हे मी पाडलेत. सो आपले बाळासाहेब
गरम झालेली बेरिंग घेऊन आलेत. सो आता बेरिंग घेतली आहे आपण. आता त्या एंडपासून इकडे पटापट एबिया होलं मारत पळत जाऊया जरा, कारण की बेरिंग जरा थंड झाली ना परत असे होलं मारायला येणार नाही. हे पाहू शकता, हे पाहू शकता गाईज, हे असे होलं मारायचे असतात. ह्याला झिगझॅग होल बोलतात गाईज, ह्याला झिगझॅग होल बोलतात गाईज. सो हे 2 मारले त्याच्यामध्ये असं. तर हे आपण आता मारत चाललो आहे. हे असं करत गाईज जेवढे हे आपण हातरले ना, पेपर टाकलेत ना, तेवढ्या सगळ्या पेपरला होल मारायचं. सो आता चला, हे विजेल नाही तर मी पटापट मारतो. तुम्ही बघू शकता एवढं काम झालेलं आहे. 3 बंडल झालेत आणि टोटली 1 2 3 4 5 6 7 8 8.5 सऱ्या गेलेल्या आहेत 3 बंडलमध्ये. आणि जे राहिले ते आम्ही उद्या हातरणार आहे. से लेकर शाम तक, शाम से लेकर रात तक, रात से फिर अब सुबह तक, सुबह से फिर शाम तक, मुझे प्यार करो, मुझे प्यार करो, टैंग 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 टैंग, मुझे प्यार करो. यहाँ पे गए थे ना गाइस, ये गांव में जाने के लिए यही रास्ता है. हम यही रास्ते से अभी घर पे जा रहे हैं. ये देख सकते हो गाइस रास्ता. अभी चलो चलते. ये ऐसा रास्ता है गाइस यहाँ पे, मतलब ऐसा कच्चा रस्ता आहे. आणि कच्च्या रस्त्याने आम्ही चाललेलो आहे. हे पण बघा इथे थांबलेलो आहे. इथं असलाच रस्ता आहे गाईज. आता पुढे गेल्यावर गाईज रोड लागेल, मेन रोड. सो आपण मेन रोडनी राईट मारल्यावर सरळ आपण पोहोचतोय औंधमध्ये. तर चला जाऊया. तुम्ही आता व्ह्यू पाहू शकता. आता तुम्हाला दाखवतो व्ह्यू काय आहे गाईज. सो आता हा बघा गाईज व्ह्यू काय दिसतोय. अरे दिसते सुंदर तू माझी रानी. भाई ये क्या लेके जा रहा है भाई? जू है जू. किसके लिए? पब्लिकिंग निशान. पब्लिकिंग निशान. चल भाई मिलते फिर. हाँ कहाँ के उसको कश्मीर कहाँ के चल. तुम्ही पाहू शकता मित्र आलेले आहेत. मामाचा मुलगा आहे आपल्या हा. आणि हा मंगेश भाऊ. काय बोलतो भावा? बोल आता. कुठे गेला? हा वाल्याला घरी असं बाहेर चल म्हणून जागरण आहे. हा जागरण बघायसाठी जाणार आहे. खूप आज थंडी आहे. हा लय थंडी वाजणार आहे आपल्याला. हा रोजची आता थंडी. आता रोजची ओमकार काय मध्ये आलास तू? चंद्र बघा तिथं आहे. कसा दिसतोय? जागरण बघून येणार आहे आम्ही. आज बाहेर दादा काय म्हणते ते आपण बघूया. काय नाही म्हणणार. बाहेर दादा आपली व्हिडिओ बुलेट कशी आहे बघा. तर गाईज आजचा मेन्यू आहे वांग्याचं कालवण, मेथीची भाजी आणि भाकरी. मावशीने बनवले आणि ती पण मावशीने बनवलेली आहे. इकडे सगळे बसलेले आहेत जेवायला. आता मी पण बसतो. आम्ही डाळ टाकून मेथीची भाजी बनवली छान अगदी. हे पाहू शकता गाईज, डाळ टाकून मेथीची भाजी बनवली आहे. सो आता मोबाईल चार्जिंगला लाव. तर गाईज आता ह्या ब्लॉगला करूया एंड. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग. बाय.